सर्वप्रथम मी आपण सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतोय। आमचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे महामंत्री राजेश शर्माजी, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्रांनो, आजची प्रेस कॉन्फरन्स आज 25 जानेवारी आपल्या लोकशाहीचा एक पर्व म्हणून, एक मोठा पर्व ज्याला आपण म्हणू शकतो, त्याला त्याची आज जयंती आपण 75वी जयंती आपण साजरी करत आहोत संपूर्ण देशामध्ये। हे लोकशाहीचा एक मोठा पर्व आहे। 1950 मध्ये जेव्हा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती, त्यावेळी हीच कल्पना होती की या देशाची लोकशाही, देशाचा लोकतंत्र मजबूत व्हावा आणि पारदर्शितपणे या देशामध्ये दर 5 वर्षामध्ये निवडणुका व्हावी। लोकसभा असो, विधानसभा असो, महानगरपालिका असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत असो, प्रत्येक निवडणुका पारदर्शितपणे आणि भयमुक्तपणे निवडणुका व्हावी, जेणेकरून या देशाची लोकशाही दिनोदिन मजबूत होत राहील। मी सर्वप्रथम देशाच्या लोकांना आणि निवडणूक आयोगाला आजची ह्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। परंतु महाराष्ट्रीय जनता मागचा जे निवडणुका झाला, 6 महिन्यापूर्वी लोकसभाच्या निवडणुका झाला, त्याच्यानंतर विधानसभाच्या निवडणुका झाला, ज्या पद्धतीने या राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभा आणि विधानसभाच्या 5 ते 6 महिन्यामध्ये अंदाजे 50 लाख मतांची मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्याच्यावर आज एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। गेल्या 2019 ची निवडणुका आणि 2024 लोकसभाची निवडणुका 5 वर्षामध्ये फक्त 5 लाख मतदारांची नोंद झाली होती आणि लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकाच्या पिरियडमध्ये, कार्यकालामध्ये 50 लाख मताची, अंदाजे 50 लाख मताची मतदार यादीमध्ये समावेश करण्यात आला। आणि जे माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतोय की ह्या सर्व मतदार नोंदणी जे झालेली आहे त्या ह्याच्यामध्ये बोगसपणे करण्यात आलेली आहे। म्हणजे लोकशाहीचा मजाक उडवण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे। आम्ही वारंवार माहिती मागितलेली आहे त्यांच्याकडून, कागदपत्र मागितलेलं आहे निवडणूक आयोगाकडून, परंतु ते कुठलाही पुरावा द्यायला तयार नाही आहेत। महाराष्ट्राची जनतामध्ये रोष आहे, कारण हा विषय लोकशाहीशी संबंधित आहे। जर एखादा निवडणूक आयोग जर कुठला एक विशेष पक्षाच्या, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा वागत असेल तर ह्या देशाची लोकशाही अबाधित राहील किंवा नाही याच्यावर आज एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। म्हणून आमची सर्वांची मागणी आहे की ज्याप्रमाणे हा देशामध्ये निवडणूक आयोग काम करत आहे आणि या निवडणूक आयोग असो किंवा दुसरी वेगवेगळी संस्था असो, केंद्रीय एजन्सी असो, या सर्व एजन्सीचा ताबा भारतीय जनता पक्षाची केंद्र सरकारने घेतलेला आहे। त्यांच्या सांगण्यानुसार या सर्व एजन्सी आणि विशेष म्हणून निवडणूक आयोग सारखा संस्था जे इंडिपेंडेंट बॉडी आहे, ज्यांचा कर्तव्य आहे, ज्यांची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडून या देशाची, आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्याची जनताची अपेक्षा आहे,
की हा प्रत्येक निवडणुका पारदर्शकपणे व्हावा, भयमुक्तपणे व्हावा, ही अपेक्षा प्रत्येक नागरिकाची आहे आणि आमच्या सर्व पक्षांची सुद्धा अशीच प्रकारची अपेक्षा आहे. परंतु दुर्दैवाने ज्याप्रमाणे या राज्याच्या विधानसभाच्या निवडणुका झाला, त्याच्यामध्ये जे घोल करण्यात आलेला आहे, मतदार यादीमध्ये बोगस नाव टाकून, आपण पाहाल जर आकडे आपण काढायला गेलो, लोकसभामध्ये जे मतदान भारतीय जनता महायुतीला मिळाला या राज्यामध्ये आणि विधानसभामध्ये जे मतदान मिळालेलं आहे, या 6 महिन्यामध्ये 75 लाख मत जास्ती मिळालेले आहे. हे मतदान आले कुठून? आणि संध्याकाळी 5 वाजेपासून रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत जे मताची 10 ते 12% मत वाढलेले आहेत, हे कुठून आलेले आहेत? हे कसे आलेले आहेत? बॅटरी 24 तास बॅटरीचा उपयोग केल्यानंतर ईव्हीएमच्या मशिनीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये 90%, 95% बॅटरी कशी त्याच्यामध्ये राहिलं, टिकली कशी? ही बॅटरी खर्च का झाली नाही? आज आपण साधारण मोबाईल फोन यूज करतोय, सकाळी चार्ज करतोय, दुपारीपर्यंत 100% खाली होऊन जाते, बॅटरी डिस्चार्ज होते, परत बॅटरी आपल्याला चार्ज करायला लागतोय. तर ही जी सगळी गोष्टी आहे, ह्या जे सगळे निवडणूक आयोगावर जे शंका आणि जे शोधच्या अनुषंगाने जे सिद्ध झालेलं आहे, मतदार यादीमध्ये घोल करून मतदान वाढून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला या राज्यामध्ये सत्ता मिळवून देण्याचं काम या राज्याच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगाने हात मिळवणी करून केलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतोय आणि आमची मागणी आहे की या सर्व जे आम्ही सर्वांनी निवेदन केलेलं आहे त्यानुसार सर्व कागदपत्र आणि पुरावे निवडणूक आयोगाने सादर केला पाहिजे, सार्वजनिक केला पाहिजे आणि आम्हाला दिला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. महाविकास आघाडीचे अंदाजे 100 पेक्षा जास्त उमेदवारांनी निवडणूक आयोग आणि वेगवेगळ्या उमेदवारांच्या विरुद्ध या अशा प्रकारची तक्रार आणि याचिका सुद्धा हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे. त्याची सुद्धा अजून येणाऱ्या कालामध्ये त्याची सुनावणी होणारच आहे आणि न्यायावर आम्हाला सर्वांना न्यायालयावर विश्वास आहे की न्यायालय निष्पक्षपणे नियमाप्रमाणे ह्या सर्व जे वस्तुस्थिती आहे, जे पुरावे आम्ही सादर केलेला आहे, त्याच्यावर दखल घेऊन उचित निर्णय देईल. तिसरा, सर्वोच्च न्यायालयाने जे एक निर्णय दिला होता गेल्या वर्षी 2024 मध्ये की तिन्ही इन्स्ट्रुमेंट 5% मशीनच्या तिन्ही इन्स्ट्रुमेंट कुठलाही उमेदवार निवडणुका झाल्याच्या 8 दिवसच्या आतमध्ये तो चेक करू शकतो. व्हीव्हीपॅट असो, बॅलेट बॉक्स हे असो आणि कंट्रोल युनिट असो, या तिन्ही इन्स्ट्रुमेंट तपासणी करण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्यानंतर सुद्धा अनेक उमेदवारांनी या विधानसभाच्या निवडणुका संपल्यानंतर त्याचे पैसे भरलेले आहेत आणि ते पण आजपर्यंत निवडणूक आयोगाने त्याच्यावर सुद्धा काही निर्णय घेतलेला नाही आहे. आणि कुठलाही प्रकारचं जे सुप्रीम कोर्टाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही आहे. काँग्रेस पक्षाने 1999 मध्ये ही पहिलीदा ईव्हीएम मशीन आली, आपल्याला माहित असेल. विषय ईव्हीएम मशीनचा नाही आहे, विषय गोंधळचा आहे, विषय चोरीचा आहे. आम्ही हे म्हणत नाही की ईव्हीएम मशीनमध्ये पारदर्शकपणे होऊ शकत नाही, निवडणुका होऊ शकतोय, पण करणारी मशिनरी कोण आहे? ही जबाबदारी कोणाची आहे? निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. निवडणूक आयोग ज्याप्रमाणे अनेक या जो इलेक्ट्रोल सिस्टम आहे, ह्या सिस्टममध्ये जो घोल केलेला आहे,
मतदार यादीमध्ये जे त्यांनी बोगस मतदार तयार करून या मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये बाजूच्या मतदारसंघामधून लोकांचं नाव टाकून त्यांना बोलून इथे मतदान करायचं, इकडच्या मतदारांना त्या मतदारसंघामध्ये नाव टाकून तिथे मतदार करून घ्यायचं. अरे आजूबाजूच्या राज्यामध्ये लोकांचं नाव आहे. गुजरातच्या अनेक जिल्ह्यामध्ये राहणारे लोकांचं नाव मुंबईच्या मतदार यादीमध्ये आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते ह्याच्यापूर्वी बोगस मतदान यादीबद्दल बोलत होते. आता त्यांना काय झालेलं आहे, ते काय बोलत नाहीये. आमच्याकडे अनेक पुरावे आहेत की बाजूच्या शेजारच्या राज्यामध्ये त्या मतदार यादीमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. हे एवढी 50,000 मतदार 5 महिन्यामध्ये कसे वाढले, कुठली पद्धत आली, कशा एवढा पॉप्युलेशन मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढला, एवढे मतदार कसे वाढले, हा एक प्रश्न आहे, स्वाभाविक प्रश्न आहे. 5 वर्षामध्ये 5 लाख मतदार वाढत आहेत आणि 6 महिन्यामध्ये 50 लाख मतदार वाढत आहेत. तर ह्याच्यावर कुठे ना कुठे गोंधळ झालेला आहे, बोगसगिरी झालेली आहे. बोगस मतदार तयार करून आणि ही सरकार निवडून आलेली आहे. याबाबत निवडणूक आयोग किंवा कोर्टात तुम्ही गेलेला आहात, तर काय नाही, प्रश्न आमचा प्रयत्नाचा नाही आहे. प्रश्न आम्ही प्रयत्न करतोय, अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करतायत, NGO प्रयत्न करतायत, अनेक राजनैतिक दल प्रयत्न करतायत. आम्ही निवडणूक आयोगाला आमचा डेलिगेशन, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा डेलिगेशन जाऊन भेटलेला आहे, मागणी केलेली आहे, त्यांना मागपत्र दिलेला आहे. तरीसुद्धा आजपर्यंत कुठलाही डाटा ते द्यायला तयार नाही आहे. जर सगळे ऑलबेल असेल तर स्पष्टपणे सगळे पुरावे दिला पाहिजे. नियमच आहे, कायदा आहे, ते कायद्याच्या तरतुदीने त्यांची जबाबदारी आहे, ते पुरावा दिला पाहिजे. नाही, 1 नेशन 1 इलेक्शन त्याचा मसौदा काय आहे येऊ द्या, त्याच्यावर आम्ही निश्चितपणे काँग्रेस पक्ष त्याच्यावर संज्ञान घेऊन आपला जे मत असेल ते व्यक्त करेल. आज विषय आहे की आजचा दिवस हा लोकशाहीचा मोठा एक दिवस आहे. निवडणूक आयोगाची स्थापना आजच्या दिवशी झालेली आहे, त्यांची आज 75वी जयंती आहे आणि यामुळे आणि महाराष्ट्राच्या जनतामध्ये सुद्धा रोष निर्माण झालेला आहे. आपण मागच्या काळामध्ये बघितलं आहे की गावकरी रस्त्यावर येऊन सांगत होते की आम्ही यांना मतदान केलं नाही, आमचा मत गेला कुठे. जेव्हा एक साधारण व्यक्तीच्या मनामध्ये अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होत असेल तर आज लोकशाहीवर प्रश्न निर्माण झालेला आहे ना. निवडणूक आयोगाच्या सिस्टमवर प्रश्न निर्माण झालेला आहे. आमची मागणी आहे की ह्या सर्व जे कागदपत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि या जे महाराष्ट्रामध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभा आणि विधानसभाच्या मतदारसंघाच्या वेळी या 5 महिन्यामध्ये जे 50 लाखपेक्षा जास्त बोगस मतदानाची नोंदणी झालेली आहे, त्याची छाननी झाली पाहिजे, त्याचे पुरावे दिले पाहिजे आणि त्या बोगस मतदारांना मतदार यादीतून नाव ताबडतोब वगळले पाहिजे, ही आमची मागणी आहे. आक्रमक आहेतच. EVM असो, निवडणूक आयोगाचा जो सिस्टम आहे, चुकीचे जे सिस्टम चालू आहे तो विषय असो, प्रत्येक आणि महाराष्ट्राची जनताचा जो विषय आहे तो विषय, सगळे विषयावर काँग्रेस पक्ष गंभीर आहे आणि त्याच्यावर आम्ही आवाज बुलंद करत आहोत. धन्यवाद. हां बोला. जाऊ नका जेवल्याशिवाय. गोपाळ जेवण मागव सगळ्यांना. गोपाळ
काय पाहिजे नहीं वो लगा रहे हो टीवी जाऊन ये जाऊन ये मी सांगेन ना ए गणेश ये पूरा गणेश ये ना चल दुसरं घे तू गणेश तू दुसरा विषय तुला काय घ्यायचं? सर वाल्मिक कराडची संपत्ती जे जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहे कसं बघता संतोष देशमुख संदर्भात देखील आज मोठा मोर्चा मुंबईमध्ये आहे अजूनपर्यंत मार्गाला पाहिजे तशी शिक्षा झालेली काही फरक नाही. विषय असा आहे की ज्याप्रमाणे या दोन्ही घटना बीडची असो किंवा परभणीची असो ज्याप्रमाणे ह्या दोन्ही घटना घडलेली आहे आणि या घटनेच्या जे जबाबदार लोक आहेत जे आरोपी आहेत त्यांच्यावर जे कठोर कारवाई ज्याप्रमाणे झाली पाहिजे त्याप्रमाणे होत असलेली दिसून येत नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, अनेक मोर्चे झालेले आहेत. आज मुंबईमध्ये सुद्धा मोर्चा निघालेला आहे. ही कायदा आणि सुव्यवस्थेवर आज प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा प्रकारचे लोक आणि अनेक प्रकारची बातम्या येत आहे की ज्याप्रमाणे कराड आणि त्यांची टीम त्यांची जे गँग आहे त्यांनी अनेक अशा प्रकारचा आरोप आहे की अनेक लोकांचं बीड जिल्ह्यामध्ये अनेक लोकांची हत्या झालेली आहे. अनेक लोकांच्या हत्यारे जे आहेत ते अजूनसुद्धा पकडलेले नाही आहेत. मुंडे ची हत्याचा विषय एक आलेला आहे, त्यांचे सुद्धा आरोपी मिळालेले नाही आहेत. अशा प्रकारच्या अनेक विषय त्या बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. कठोर कारवाई झाली पाहिजे या दोन्ही प्रकरणामध्ये. परभणी आणि बीडच्या जे घटना आहे या घटनेमध्ये जे लोक सामील आहे ह्याची सखोल चौकशी खालीपर्यंत झाली पाहिजे. SIT गठीत झालेली आहे, ठीक आहे. त्यांच्यावर त्यांची प्रॉपर्टी वगैरे जप्त करण्याच्या SITनी प्रस्ताव आणि निवेदन वगैरे कोर्टामध्ये केलेला आहे. परंतु ज्याप्रमाणे कठोर कारवाई झाली पाहिजे तशी प्रकारची कारवाई होत असून दिसत नाही. तुम्ही ज्या खात्याचे मंत्री होता असं बघता आता पालकमंत्री देखील रद्द करायची मागणी केली होती, मात्र पालकमंत्री आता इकडे अजित पवारांना देण्यात आलेले वाटतं त्या तिकडचा माहोल तो शांत होईल का परत उग्र? नाही, जर अजितदादांनी त्या पालकमंत्रीपद स्वीकारलं असेल तरी सुद्धा ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची जबाबदारी मोठी आहे कारण त्यांच्या पक्षाच्या आमदार मंत्र्यावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यांनी ह्या विषयाची आणि विशेष म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था ढसळलेली आहे, अनेक घटना उजागर होत आहेत, त्याची सखोल चौकशी करून लोकांच्या समोर आणला त्यांचा कर्तव्य आहे. सर, लाडकी बहीण योजना बांगलादेशी बहिणींनी देखील घेतलेली आहे असं सांगितलं जातं. योजना झाला पण त्यातच 30 लाख लाडक्या ज्या बहिणी त्या अपात्र ठरल्यात आणि 12 लाख शेतकरी योजनेपासून अपात्र ठरले. आता ही सरकार, राज्याची सरकार असो किंवा देशाची सरकार असो, विकासाच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवण्याचं काम प्रत्येक निवडणुकामध्ये करत असतो. ह्या लाडकी बहीणची जी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली होती त्याचा सुद्धा एक भाग होता. आता सरकार स्वतः म्हणत आहे, स्वतः ते लाडकी बहीणची जी योजना होती त्यापैकी 30 लाखपेक्षा जास्ती महिलांना त्या बाद केलेला आहे आणि आणखी सुद्धा छाननी चालवली आहे. त्याच्यामध्ये आणखी कंडिशन लावलेलं आहे, दुचाकी वाहन ज्याच्याकडे असेल, बाकीचे ज्यांच्याकडे साधन असेल त्यांना या योजनेतून बाहेर करायचं. तो निवडणुकाच्या वेळी का तुम्ही केला नाही? हा आज का करतायत? म्हणून हा एक वाईट करप्शन हा महायुती सरकारने या राज्यामध्ये वाईट करप्शन सुरू केलेलं आहे. निवडणुकाच्या अगोदर लोकांना अशी प्रकारची चुकीची योजना समोर आणून आणि 2 महिन्यात 3 महिन्यासाठी पैसे पाठवायचं, निवडणुका संपल्यानंतर ती योजना कट करायची.
हा सरकारच्या खोटं जे धोरण आहे त्याच्यापैकी एक आहे. तुम्ही कोर्टात देखील गेले होते लाडक्या बहिणी संदर्भात. आता काय वाटतं या योजनेत नाही, आम्ही कोर्टात लाडकी बहिणीच्या योजनेच्या विरोधात गेलो नाही. रद्द व्हावी ही चुकीची बातमी आहे. या संदर्भात ते गेले होते. हां रद्द व्हावी असं देखील म्हणत होते. नाही काँग्रेस पक्षाने त्याचा विरोध केला नव्हता. सर पाहायला गेलं तर महागाई वाढत आहे, एसटीचे दर वाढलेले आहे. सरकार म्हणत आहे की महिलांना अर्ध तिकीट दिले सुद्धा तेव्हा नफ्यात होती, आता तोट्यात गेलेली आहेत. महिन्याला 90 कोटी तोट्यामध्ये जात असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. कसं बघतं त्या एसटी महामंडळ? हे बघा, हे सरकार बघा तुम्ही कसा विकास होत आहे. आपला रुपया कमजोर पडत आहे. 15% एसटीचा दरवाढ आज करण्यात आलेली आहे, आजपासून लागू करण्यात आलेली आहे. 2-4 दिवसामध्ये टॅक्सी रिक्षामध्ये वाढ होणार आहे. जीएसटीचा आज प्रश्न समोर उभा आहे. प्रत्येक वस्तूवर राहुल गांधीजींनी सांगितलं होता त्याच वेळी की हा गब्बर सिंग टॅक्स आहे. हा गब्बर सिंग टॅक्स आहे, आज सिद्ध झालेला आहे. जीएसटी गोरगरीब लोकांवर प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे आज 100 रुपये जर तुम्ही कमवत असाल तर त्यामधून कमीत कमी 70 रुपये प्रत्येक विविध प्रकारच्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये ही सरकार घेत आहे. केंद्राचा काही वाटा असेल, काही राज्याचा वाटा असेल. तर आज एवढी वाढत असलेली महागाई, या महागाईमध्ये आणि लोकांची उत्पन्न कमी होत आहे, तरीसुद्धा सरकार विविध योजनांच्या माध्यमातून लोकांच्या खिशाखाली करण्याचं काम करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतोय आणि आमची मागणी आहे की ही 15% एसटी दरवाढ जे आहे ते परत ताबडतोड मागे घेतली पाहिजे. ही आमची मागणी आहे. अक्षय शिंदे प्रकरणात पाहायला गेलं तर आता जे पोलिसांनी एन्काउंटर केलं होतं ते फेक एन्काउंटर असं चौकशी अवलंबून म्हटलेलं आहे. कसं बघतं या प्रकरणात? सिद्ध झालेला आहे ना, एन्काउंटर फेक आहे. त्या चौकशी अहवालामध्ये CIDची ह्याच्यामध्ये सिद्ध झालेला आहे. तर जे दोषी न्यायालयीन चौकशीमध्ये आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर असं 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना फोन कोणी केला, कशा पाठवला, कोण कोण होतं त्याच्या पाठीमागे, सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही आमची मागणी आहे. देवा भाऊचे बॅनर लागले होते, वाहवा सुरू होती, एन्काउंटर झालं तेव्हा काही वेळे वाटले होते एन्काउंटर प्रकरणात. हे बघा, कोणाच्या कशा नावाखाली राजकारणामध्ये बॅनर लागत असतो त्याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाही आहे. आज लोकांचा विषय हा आहे की मूल काय चाललं आहे राज्यामध्ये, लोकांना न्याय मिळेल की नाही मिळेल, लोकांवर जे अन्याय होत चालला आहे, अत्याचार होत चालला आहे, हा थांबेल की नाही थांबेल, विषय तो आहे. त्या विषयावर ही सरकारने जबाबदारीपणे आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि लोकांना न्याय देण्याचं काम केला पाहिजे. ही आमची मागणी आहे. सर, आगामी निवडणुका येतात, महापालिका चंद्रचा नारा जे उद्धव ठाकरे गटाकडनं देण्यात आला आहे, आपल्याकडनं देखील मुंबई असेल, महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, इतर महापालिका कसं असणार आहे? नाही, आमचा हे बघा, लोकल बॉडीच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका ह्या ज्या निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. आमच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांची, आमच्या नेत्यांची सुद्धा हीच मागणी आहे की निवडणुका वेगळा लढला पाहिजे, स्वबलावर लढला पाहिजे. ही आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे. अनेक पत्र आणि अनेक निवेदनं आमच्याकडे सुद्धा तशा प्रकारच्या प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेली आहे. तरीसुद्धा महाविकास आघाडी या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि महानगरपालिकाच्या निवडणुकाबद्दल येणाऱ्या कालामध्ये आम्ही मिळून बसून निर्णय घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.